गडचिरोली हा प्रामुख्याने नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल आणि जंगलाने व्याप्त असलेला जिल्हा. त्यामुळेच या जिल्ह्याचा विकास आणि पायाभूत सुविधांकडे कायमच सर्वांचं दुर्लक्ष झालं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीची नक्षलग्रस्त भाग म्हणून असलेली ओळख पुसून काढण्याची मोहीमच हाती घेतली. विविध विकास प्रकल्प, पोलाद उत्पादन प्रकल्प, रस्ते विकास, पूल अशा अनेक कामांना गती देऊन त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची नवीन ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. गडचिरोलीच्या विकासासाठी महायुती सरकारने उचललेली पावलं कोणती, या ठिकाणी आतापर्यंत कोणकोणत्या विकास कामांची सुरुवात झाली आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी गडचिरोलीचा कसा कायापालट केला याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत. यंदा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करत इथल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं. विशेष म्हणजे गर्देवाडा ते वांगेतुरी या अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या भागात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बस सेवा सुरू करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या बस सेवेचं उद्घाटन करत बसने प्रवास केला. राज्यात कितीतरी लोक एसटी बसने प्रवास करतात, मात्र आजही गडचिरोलीतील अनेक गावांपर्यंत अजूनही बस पोहोचलीच नव्हती. या भागात रस्ते, पूल नव्हते. माओवाद्यांच्या दहशतीमुळे बस सेवा ही सुरू होऊ शकत नव्हती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याच माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात बस सेवेचं उद्घाटन करत सर्वांना सुखद धक्का दिलाय. यामुळे आता अनेक गावातील लोकांची पायपीट थांबणार असून त्यांना लालपरीचा अनुभव घेता येणार आहे. या बस सेवेच्या स्वरूपात मुख्यमंत्र्यांनी इथल्या लोकांना एक प्रकारे नव्या वर्षाचं गिफ्टच दिले. गडचिरोली हा खनिज संपत्तीने संपन्न असलेला भूभाग. राज्याच्या विकसित भागांशी खनिज संपत्तीची वाहतूक सुरळीतरित्या करत गडचिरोली जिल्ह्यात रोजगार निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं. खनिज संपत्तीची वाहतूक सुरळीतरित्या आणि किफायतशीर किमतीत होण्याच्या दृष्टीने नवेगाव मोर ते सुरजागड खाणीपर्यंतचा भाग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच केंद्र शासनाकडून प्रस्तावित दुर्ग हैदराबाद प्रवेश नियंत्रित शीघ्र संचार द्रुतगती महामार्गात जोडण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली. याद्वारे गडचिरोलीचा हा भाग देशाच्या अन्य भागांशी जोडला जाईल. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात रोजगार निर्मिती होऊन या परिसराचा सामाजिक आणि आर्थिक विकास देखील होईल. तसेच या रस्त्यामुळे या भागातील आदिवासी गावांना आरोग्य विषयक सुविधांसोबतच इतर शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्यास मदत होईल. गडचिरोलीला नक्षलमुक्त करण्यासह हा जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी 2014 पासून विशेष प्रयत्न सुरू केले. आता तिसऱ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात गडचिरोलीला स्टील सिटी बनवण्याचा ध्यास त्यांनी घेतलाय. त्या दृष्टीने त्यांनी वाटचालही सुरू केली. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड इस्पात स्टील प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. त्यामुळे आदिवासी बहुल भागातील तरुणांना स्टील प्लांटमध्ये रोजगार मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरू होणाऱ्या या उद्योगात स्थानिकांना 80% रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत. नक्षलग्रस्त भागात रोजगाराला चालना देण्यासाठी आणि गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, नागपूर या प्राधान्यक्रमाने खनिकर्म प्रकल्प हाती घेतले आहेत. यामध्ये गडचिरोलीत 50,000 कोटींची औद्योगिक गुंतवणूक झाली असून खनिजावर आधारित प्रकल्पामुळे गडचिरोली स्टील प्रकल्प म्हणून उदयाला येत आहे. एवढंच नाही तर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक नक्षलवाद्यांनी आता आत्मसमर्पण केले. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी येत्या 3 वर्षात गडचिरोलीतील नक्षलवाद आटोक्यात आणण्याचं आश्वासन दिलंय. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या दौऱ्यातही तब्बल 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. यात 8 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. गेल्या 4 वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील एकही तरुण तरुणी माओवादी संघटनेत सहभागी झाले नाहीत. त्यांचे वरिष्ठ नेतृत्व मोठ्या प्रमाणात शरणागती पत्करत आहेत. त्यामुळे लोकांचा माओवादावर नव्हे तर भारताच्या संविधानावर विश्वास आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत. शिवाय गडचिरोली हे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे. गडचिरोली हा शेवटचा जिल्हा नसून पहिला जिल्हा आहे, ही गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार अधोरेखित करतात. देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोली भागावर विशेष लक्ष केंद्रित केले. या भागात आतापर्यंत अनेक प्रकल्प उभारून इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या प्रयत्नांमुळे निश्चितच एक दिवस गडचिरोली हा नक्षलमुक्त जिल्हा होऊन स्टील सिटी म्हणून ओळखला जाईल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.